दमदार होण्यासाठी मला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली. कारण मी जनरली अशी दमदार नाहीये, मी जरा कमी बोलते, मला पटकन एक्सप्रेस करता येत नाही. तर येस, ते कणखरपणा दाखवण्यासाठी अभ्यास करावा लागला. आणि मला असं वाटतं कुठल्याही भूमिकेचा अभ्यास केल्याशिवाय कुठल्याच कलाकारांनी सेटवर जाऊ नये, असं माझं मत आहे. एक्झॅक्टली, खऱ्या आयुष्यात नाही केलं म्हणून सिनेमात करायला म्हटलं ना. आम्हाला कलाकारांसाठी ती अपॉर्च्युनिटी असते, ते करायचं असतं. हे एंट्री वगैरे आहे सगळं. माझं म्हणणं काय, होऊ द्या, आतापर्यंत कॉमेडी झालंय, आता लोक तेही बघतील, आता निगेटिव्ह बघतील. आपण काही म्हणजे असं म्हणजे आता आम्ही म्हणजे असे काही नट आहोत की आमच्या असण्यानं नसण्यानं फार काही फरक पडत नाही इंडस्ट्रीत. मला पटत नाही पडत नाही म्हणजे ठीक आहे, लोक आहे तर बघतात, नाही तर नाही बघत. पण कसं आहे की आपल्याला पण एक नवीन अनुभव येते ना. अंधश्रद्धा ज्या आहेत, आपण म्हटलं मग इन्स्पिरेटिव्ह मधून आलेल्या अंधश्रद्धा सगळ्यांच्या. मला जगणं सुसह्य करायचं आहे म्हणून लोक त्याच्याकडे नाही. मी एखाद्या देवाला दुर्वा वाहतो ही माझी श्रद्धा आहे, आणि हा देवाला कोंबडं सोडतो ही अंधश्रद्धा. अंशुमन, माझं नेहमीच म्हणणं, मराठी चित्रपटाच्या सेन्सॉरलाच कात्री लावतात किंवा बोलतात. आम्ही खूप गोष्टी सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणेच केलेल्या आहेत. कुठलाही जात धर्म पंथ याचा कुठलाही हे केलं नाही. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. खरं तर पूजाचा पाठमोरा लूक पाहूनच या चित्रपटाबद्दल मनात उत्सुकता निर्माण झाली होती की पोलिसांच्या भूमिकेत कोण असणार. आणि कथानक सुद्धा सर एकदम वेगळं आहे, रहस्यमय कथानक आहे. तर या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर साकारायचं ही संकल्पना नेमकी कधी सुचली? मुळात सगळ्यांचीच इच्छा आहे काहीतरी वेगळं पण पाहायची, इव्हन तुमची पण, की रेग्युलर सिनेमा न पाहता, म्हणजे ते पण गरजेचे आहेत. ओटीटीतले सिनेमे ग्रामीण ते पण गरजेचे आहेत, पण थोडंसं एक वेगळं रहस्यमय त्या जॉनरचेही खूप सारे ऑडियन्स आहेत, प्रेक्षक आहेत. तर त्यांच्यासाठी काहीतरी एक वेगळी टेस्ट पण खूप गरजेची आहे. आणि मी ग्रामीण भागातील मातीतले यापूर्वी सिनेमे केलेले आहेत. बुल्लर हा पूर्णपणे एक आर्ट फिल्म आणि मातीतली फिल्म होती, ज्याला अनेक पुरस्कार भेटलेले आहेत. पाणीपुरी ही पूर्णपणे फॅमिली फिल्म होती, जी डायव्हर्स आणि यावरती भाष्य करणारी होती. बाबो नावाची पूर्णपणे कॉमेडी जॉनरची फिल्म होती. तर अजून एक वेगळा जॉनर मला अनुभवायचा होता, तर तोच एक अट्टहास की आपण पण एक वेगळा जॉनर करू, म्हणूनच सालबर्डी. आणि बऱ्याच जणांना म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनाच अशा जॉनरची फिल्म बघण्यासाठी उत्सुक असतात आणि खूप आवडते. म्हणूनच काहीतरी एक वेगळा प्रयोग जो आमच्या निर्मात्यांच्या पूर्ण सपोर्टने आज या ठिकाणी पूर्ण झाला आणि 17 एप्रिलला तो रिलीज होतोय. तर ह्या सिनेमामध्ये माझ्या जोडीला माझी तंत्रज्ञ टीम, माझा डीओपी, माझ्या डिरेक्टर, माझे कॉस्ट्युम डिपार्टमेंट, आमचे निर्माते, सर्व कलाकार मंडळी, सगळ्यांची ताकद लागलेली आहे. आणि तेवढ्याच ताकदीनं हा सिनेमा प्रमोशन देखील होत आहे, आणि जो संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर 17 एप्रिलला येत आहे. तर मजा येणार आहे, कारण की जे तुम्ही ट्रेलर टीजर मध्ये पाहिलेलं आहे त्याच्यापेक्षा अजून खूप काही गोष्टी आहेत ज्या आम्ही दडवलेल्या आहेत, लपून ठेवलेल्या आहेत, दाखवलेल्या नाहीत, ज्या तुम्हाला डिरेक्टली 17 एप्रिलला पाहायला भेटणार आहेत. या सिनेमाचं कास्टिंग सुद्धा एकदम जबरदस्त आहे. तर हे कास्टिंग तुम्हाला कधी सुचलं आणि पूजालाच आपण मनोरमाच्या भूमिकेत घ्यायचं हे कधी ठरलं? सिनेमा म्हटलं की कास्टिंग तर खूप महत्वाचं आहे, कारण की व्हिज्युअल पडद्यासमोर कलाकार आणत असतात. ज्या मनापासून लेखकाने लिहिलेलं आहे तेवढ्याच ताकदीनं रुपेरी पडद्यावर आणणं, तर हे मुख्यतः कलाकारांचं काम असतं. तर तेवढ्या ताकदीचे कलाकार सिनेमात असणं गरजेचं आहे. शशांक सरांबरोबर काम करायची इच्छा होती. मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून 2012 साली मी एक सिनेमा केला होता, कुरुक्षेत्र म्हणून. त्यावेळेस सरांबरोबर मी काम केलं होतं. त्यावेळेस की मी भविष्यात ज्यावेळेस इंडिपेंडेंट काम करेल त्यावेळेस असं एक काहीतरी छान कॅरेक्टर निघेल त्यावेळेस मी सरांना फोन करेल. तर ती वेळ आली होती आता ह्या सालबर्डीच्या निमित्तानं. छान आहे तुमचं कॅरेक्टर, छान आहे तुमचं कॅरेक्टर, पाहिलं वेगळं पण. आणि आमचं तर अंशुमन सरांचं आमचं तर खूप वर्षापासून बोलणे, अनेक इव्हेंट, नाटक आम्ही केलेलं होतं. आणि त्यांनी मला पहिल्या 3 पिक्चर मध्ये घेतलं नाही, आम्हाला तेच सांगणार होतं, तरी 3 पिक्चर मध्ये घेतलं. फक्त ह्यांना घेतात. सालबर्डी सिनेमात जेवढे कलाकार आहेत ते वेगळं पण शोधत असतात, आणि ह्या स्टोरीमध्ये ती गरज होती वेगळेपणाची, त्यामुळे संपूर्ण हे कलाकार आहे. राहिलं PI मनोरमा, हे कॅरेक्टर खूप असं इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल कॅरेक्टर आहे. तर त्यासाठी कास्टिंग पण तेवढं दमदार अपेक्षित होतं. तर तुम्ही पूर्ण ट्रेलर, टीजर आणि पोस्टर
त्याच्यापेक्षा दुसरं काय कास्टिंग चांगलं असू शकतं महाराष्ट्रामध्ये. तर त्यामुळे ऑब्व्हियसली 100% पूजा मॅम आणि ते साकारलेले आहे आणि आपल्यासमोर आलेले आहे आणि खूप छान कमेंट येतात आणि खूप लोक उत्सुक आहे 17 तारखेला PI मनोरमा पाहण्यासाठी. म्हणूनच हे सगळं कास्टिंग. पूजा, रमेश सर म्हणाले की दमदार कास्टिंग आहे, जे की आहेच आहे. मनोरमा प्रधान यांच्या भूमिकेत तू दमदार दिसतेस, पण कुठलीही दमदार दिसण्यासाठी त्यामागे त्या कलाकाराची मेहनत असते आणि आय एम शुअर तुझी पण असेल, पण ही भूमिका वेगळी, याच्यामध्ये तू युनिफॉर्ममध्ये आहेस. तर एकंदरीत या भूमिकेसाठी कशी तयारी केलीस? काही पाहिलंस, वाचलंस किंवा ॲक्शन सीनसुद्धा आहेत, थ्रिलर, सस्पेन्स असा एकंदरीत चित्रपटाचा लहेजा असल्यामुळे कशी भूमिकेसाठी मेहनत केलीस किंवा काय प्रोसेस होती? सगळ्यात आधी थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट की तुला पोस्टरमध्ये मी जे दिसते ते आवडतंय. आणि येस, दमदार होण्यासाठी मला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली, कारण मी जनरली अशी दमदार नाहीये. मी जरा कमी बोलते, मला पटकन एक्सप्रेस करता येत नाही. तर येस, ते कणखरपणा दाखवण्यासाठी अभ्यास करावा लागला. आणि मला असं वाटतं कुठल्याही भूमिकेचा अभ्यास केल्याशिवाय कुठल्याच कलाकारांनी सेटवर जाऊ नये, असं माझं मत आहे. येस, मनोरमा प्रधानसाठी थोडा वेगळ्या प्रकारचा अभ्यास करावा लागला, ज्यात शारीरिक अभ्यासही होता, मानसिक होता, सामाजिकही होता. कारण सिनेमा हे समाजाचं प्रतिबिंब आहे असं मी म्हणेन. आपण म्हणतो सिनेमा इज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी. आणि सालबर्डी या सिनेमातली गोष्ट ही अशी आहे जी महाराष्ट्रात अनेक गावात घडली आहे. तिथेही असे पोलीस नियुक्त झाले असतील जे त्या गावचे नाही आहेत, त्यांना शहरातून किंवा दुसरीकडून कुठून तरी आणले की ह्या केसचा छडा लावा. मनोरमा प्रधान सुद्धा तशीच आहे. ह्या ज्या काही काळ्या घटना घडत आहेत त्यासाठी तिला त्या गावात बोलवलं गेलं. आणि ही भूमिका करताना मला खूपच मजा आली. एकतर ही भूमिका ज्याची मी इतकी वर्ष वाट पाहिली, दुसरी म्हणजे अख्खा सेटअप. माझ्या आजूबाजूला जे कलाकार आहेत त्यांचा अनुभव जर आपण बघितला तर अनेक वर्ष काम करतायत आणि आता हातखंडा त्यांचा स्ट्रॉंग आहे या सगळ्या गोष्टी. त्यांच्यासोबत सीन करायचे होते मला. आणि पहिल्याच दिवशी जे सगळ्यांनी आपलंसं करून घेतलं मनोरमा प्रधान यांना. बट इट वॉज फन, इट वॉज फन. ऍक्शन सीन करताना म्हणजे कशी काळजी घेतली किंवा ती प्रोसेस कशी होती तुझ्या? सर, तुम्ही प्लीज उत्तर द्या. माझे ऍक्शन सीन कसे होते ह्याच्यात? नाही, ऍक्शन सीन नाहीये, कारण रहस्य घडलंय गावात. आता ते रहस्य कसं उलगडायचंय त्यात आमचं जे पोलीस डिपार्टमेंट आहे, आम्ही तिघं ते काम करत असतो. आणि तिचा संशय ऍक्च्युली प्रत्येकावर आहे. हे जे गावचे सरपंच आहेत त्यांच्यावर आहे आणि अंजुमन दादा एक मस्त कॅरेक्टर करतोय त्याच्यावर आहे. सो ऍक्शन ऍज सच सीन्स नाही आले या चित्रपटात तरी माझ्या नशिबात. लेट्स सी. अजून ऍक्शन केली आहे, फक्त अभिनयातून केली आहे अशी नाही केली तुम्ही. जे म्हटले भाग दुसरा आणणार आहे त्याला तो फटा पोस्टर निघलाय. सेकंड पार्ट आहे त्याचा, Yes, yes. म्हणून तो ठेवलाय. ठेवलंय ना काहीतरी असं. ते मोनोटोन वाटू नये किंवा नेहमीप्रमाणे काहीतरी असं गर्दी आहे, त्यात मग गाडीवरून आली मग रिव्हील झाली, तसं न करता एक आपण है ना स्मार्टली रिव्हील नाही सर, करूया. तसं मला तशी एंट्री नको नको. ती, हा. फिल्मी फिल्मी आहे, म्हणून मला असं- ऍक्शन कोणाला Action. मारायचं होतं. हे बोल, खरं बोल. असं एक्झॅक्टली खऱ्या आयुष्यात नाही केलं म्हणून सिनेमात करायला म्हटलं ना. आम्हाला कलाकारांसाठी ती अपॉर्च्युनिटी असते, ते करायचं होतं. हे एंट्री वगैरे हे सगळं नाही. नाही. पार्ट 2 100% करू. शशांक सर, सुपर डुपर मधलं काम छान होतं, नुकताच बघितलं. एक साधा वारकरी बाप त्या चित्रपटातून पाहायला मिळालं. आता इथे वेगळी भूमिका आहे, सरपंचाची भूमिका आहे. या भूमिकेबद्दल काय सांगाल? काय कसा सरपंच येतो नक्की गावाचा? गाव पातळीवरचं राजकारण करणारं कॅरेक्टर आहे आणि बऱ्याच काळ सत्ता उपभोगलेला आहे तो. आणि त्याला रिप्लेस करून दुसरं म्हणजे आपण जे म्हणतो नवीन पिढी येणार आहे त्याच्यामध्ये, तर तसं गावातली एक दुसरी पार्टी आहे की ज्यांना ह्याला रिप्लेस करून त्यांना स्वतःच्या ताब्यामध्ये पूर्ण सत्ता घ्यायची आहे. आणि हा गावावरती वरचष्मा राखून असलेला माणूस आहे तो. आणि मुद्दे शोधतो आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये की कशावरनं पेटवतात येईल, कशामुळे आपण चर्चेत राहू काय. आणि त्या ह्याच्यामध्ये काही घटना घडत जातात आणि त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा उपयोग करता येईल हे बघणार आहे. पण एक वेळ अशी होती की ती स्वतःही घाबरून जातात त्या सगळ्या घटना बघितल्या. आणि ज्याप्रमाणे ती मनोरमाचं संशयाची सुई प्रत्येक ठिकाणी फिरते आहे, जेवढी कॅरेक्टर दिसतात तेवढ्या सगळ्यांच्या भोवती फिरते. त्या जो तो
काय ते जे वर्तुळ आहे त्याच्यातलंच ते एक कॅरेक्टर आहे आणि ग्रे शेडचं कॅरेक्टर आहे जे करायला मजा येते. म्हणजे खरं तर व्हाईट शेड ब्लॅक शेड असे आहेत, तर ग्रे शेडचं जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये मजा येते करायला, मजा आली काम करताना. भारत सर आणि अंशुमन सर म्हणजे हलकेसं कॅरेक्टर ट्रेलर मधून तरी कळते. तर हलका आहे, खूपच हलका आहे. हलकस कॅरेक्टर आहे म्हणजे हलकस खूपच हलका आहे. तसं नाही हा. ऍक्च्युली हलकसं कळलं म्हणजे मला गडबडच वाटते, कळलं नाही पाहिजे असं मला वाटतं. नाही ऍक्च्युली गंमत अशी आहे की ह्या फिल्मचा स्क्रीन प्ले आणि एकंदरच ढाचा आहे ना, शेवटपर्यंत कळत नाही काय चाललंय आणि कोणावर सुई आहे ती. हे क्रेडिट रमेश चौधरींचं आहे, कारण त्यांनी ती तशी सुई फिरती ठेवलेली आहे. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल एवढंच सांगेन की सर धोपट ज्या पद्धतीच्या भूमिका चालू होत्या मध्यंतरीच्या काळात, खास करून विरोधी म्हणजे एक शिक्का बसतो ऍक्टरवर, तर त्याला ब्रेक मिळण्यासाठी मी थांबलो होतो. आणि रमेश चौधरींनी ही भूमिका मला ऑफर केली, ते मला पटकन आवडली, कारण त्यात वेगळेपण आहे. आता ते वेगळेपण किती सटल पद्धतीने मांडलंय ते 17 तारखेला लोकांना कळेलच, त्यामुळे मी बोलण्यापेक्षा लोकांनाच सांगू दे. पण हे नक्कीच आहे की वेगळा प्रकार आहे आणि तो वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता त्याच्यावर फक्त आशीर्वाद 17 तारखेला प्रेक्षकांनी द्यायचा आहे आम्हाला. correct. रमेश सर, ह्या जॉनरचे मराठीत तसे फार कमी सिनेमे झालेत तसं मला आवडेल म्हणून वाटतं. पण असे जॉनर करताना जबाबदारी म्हणजे जबाबदारीने काम करावं लागतं का? कारण की ॲक्शन थ्रिल आहे, सस्पेन्स आहे आणि क्राईमही आहे. तर अशा जॉनरचे करताना काही तयारी प्लस जबाबदारी ॲज अ क्रिएटर म्हणून असते का? जबाबदारी असतेच. छोटी शॉर्ट फिल्म असो किंवा बिग बजेट कमर्शियल पॅकेजिंग वाला सिनेमा असो, जबाबदारी असतेच. कारण की बघणार हा प्रेक्षक वर्ग आहे. आपण कुठलीही कलाकृती बनवतो ऑडियन्ससाठी बनवतो, महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांसाठी बनवतो, तर त्यांचं पण मनोरंजन झालं पाहिजे. त्यातल्या त्यात आपल्यासारख्या हुशार सर्व पत्रकारांना कुठेही शंका कुशंका येऊ नये तोही विचार करावा लागतो. सगळ्या गोष्टीचा विचार करूनच सिनेमा करावा लागतो. त्यासाठी कालखंडही मोठा जातो. तर 3-3.5 वर्ष, जवळपास 3.5 वर्ष या सिनेमाला गेले. 2023ला ह्या बेसिक गोष्टीची सुरुवात झाली लिखाणासंदर्भात, तर त्यासाठी जवळपास 1 वर्षभराचा कालखंड गेला. 2024 मध्ये याचं प्री प्रोडक्शन कम्प्लीट झालं, म्हणजे गाणे रेकॉर्डिंग असतील. त्यानंतर 2025 ऑक्टोबर-नोव्हेंबरला याचं शूट कम्प्लीट झालं आणि 17 एप्रिल 2026ला हा सिनेमा रिलीज होतोय. 3.5 वर्षाची तपश्चर्या म्हणू शकतो की जो हा सिनेमा आहे. तर प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो, कॅरेक्टर पासून ते लोकेशन हंटिंगसाठीच मी जवळपास 6 महिने यामध्ये वर्कआउट केले. या सिनेमाला साजेसे असे लोकेशन भेटण्यासाठी आमच्या नेवासा तालुका, अहिल्यानगर किंवा त्या भागात 30 ते 40 गावांमध्ये सर्वे झाला. पण जसं सिनेमाला अपेक्षित आहे तसं लोकेशन, कारण की सेट डिझाईन मराठी कोण विचार करत नाही माहित नाही, पण मी खूप विचार करतो. माझ्या सिनेमाचा सेट पण तेवढाच सीनला कॅपेबल असा हवा आहे. त्यातली स्टोरीनुसार त्या गावची रचना ते हवंय. सिनेमासाठी तेवढंच पार्श्वसंगीत महत्वाचं आहे. बीजीएम जे अर्थात अमर मोहिले सरांनी दिलेलं आहे. तर सिनेमा बनवण्यासाठी प्रत्येक छोट्यातलं छोटं डिपार्टमेंट, म्हणजे कॉस्ट्युम डिझायनर पासून ते आर्ट डिपार्टमेंट पासून सगळेच खूप महत्वाचे डिपार्टमेंट आहेत. या सिनेमातलं कुठलंच डिपार्टमेंट छोटं नाही आणि सगळ्यांची ताकद लागूनच हा डोंगर उचलला जातो. त्यामुळे सिनेमा माझ्यासाठी म्हणजे जीव की प्राण असं पण म्हणू शकतो. एवढं मी श्रद्धास्थानी आहे माझ्यासाठी सिनेमा. आणि सगळ्यांच्या मेहनतीनंच हा सिनेमा आहे आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आणि विचार आहे, जो तुम्हाला जाणवून 17 तारखेला नक्कीच. भारत सर आणि अंशुमन सर, जेव्हा तुम्ही आजवर आमचं भरपूर प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय, हा चित्रपट आता आम्ही जसं ऐकलं तसं खूप रहस्यमय आहे. जेव्हा आता तुमची भूमिका पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल ते 17 तारखेला समजेल, पण सपोज भूमिका निगेटिव्ह असेल तर मग तुम्ही असं प्रेक्षकांच्या आता काय प्रतिक्रिया येतील ह्याच्यावर कधी विचार करता का? प्रतिक्रिया ह्या दोन्ही बाजूने येत असतात. आम्ही कॉमेडी केली तरी येत असतात. कारण प्रेक्षकांचं कामच आहे सांगणं की काय चाललंय, काय नकोय आणि काय त्यांना हवंय. आमचं काम आहे आम्ही चांगल्या पद्धतीने सादर करणं, म्हणजे आमच्या पद्धतीने. म्हणजे आम्हाला असं आम्ही वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने सादर करतोय, पण चांगल्या पद्धतीने झालंय की नाही हे प्रेक्षकच ठरवतात ना. कारण बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येक फिल्म मेकर म्हणतो की मी वेगळ्या पद्धतीने सिनेमा बनवलेला आहे आणि एक मी डोक्यात कल्पना होती ती मी आता मांडले, फार मेहनत केली. प्रत्येक जण मेहनत करत असतो, पण शेवटी मूर्त स्वरूप हे प्रेक्षकच देत असतात त्याला.
सो मला असं वाटतं की आमचा प्रयत्नच आहे, प्रत्येकजण प्रयत्न करतो पॉझिटिव्ह पद्धतीने. सो हा प्रयत्न असा आहे की आम्ही काहीतरी वेगळं आणतोय. बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादी भूमिका, विनोदी भूमिका आवडते म्हणून आपण रतीप घालतो त्याचा, आणि नंतर मग तेच करतो रे तो, ते सगळं तसंच होतंय, असंही लोकच बोलतात. आणि आता काय ते करावं, ते मस्त वाटतं, म्हणजे परत तेच लोक बोलतात वेगळे केले की. तर मला असं वाटतं त्यांचं काम आहे ते बोलणं, आमचं काम आहे परफॉर्म करणं. सो प्रतिक्रिया अपेक्षित आहेतच, फक्त कुठल्या लेवलला येतात त्या तुम्हाला 17 तारखेलाच कळेल. कळेल. करेक्ट करेक्ट बरोबर आहे तू. त्याने मुंबई केलं. बोलले ते आणि बरोबर आहे. नाही, तिचं म्हणणं असं आहे, तिचा प्रश्न असा आहे की बाबा हे निगेटिव्ह जर झालं तर तुमचं काय, असं आहे ना. तर माझं म्हणणं काय, होऊ द्या, आतापर्यंत कॉमेडी झालंय, आता लोक तेही बघतील, आता निगेटिव्ह बघतील. म्हणजे आपण काही म्हणजे असं म्हणजे आता आम्ही म्हणजे असे काही नट आहोत की आमच्या असण्यानं नसण्यानं फार काही फरक पडत नाही इंडस्ट्रीत. मला पटत नाही 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 नाही, पडत नाही म्हणजे ठीक आहे, लोक आहे तर बघतात, नाही आहे तर नाही बघत. नाही नाही असं. पण कसं आहे तुमचं की मत आपल्याला पण एक नवीन अनुभव येते ना. आता समजा हा निगेटिव्ह शेड कडे जाणारा रोल असेल तर जसं अंशा म्हणला की तोच तो ठप्पा लागण्यापेक्षा एक आपल्याला स्वतःला एक वेगळं काहीतरी केल्याचं एक फिलिंग येतं, आणि ते नट म्हणून ते यायलाच पाहिजे. तर आपलं हे काम झालंय बाबा, हे काम झालंय. आता मला ज्या मी निगेटिव्ह शेडच्या म्हणजे भारी निगेटिव्ह शेडच्या ज्या काय भूमिका केलेल्या आहेत तर त्या लोकांना पण आवडतात आणि मला पण आवडतात. म्हणजे अरे अलग होता कुछ तो भी तो बरं असते. राजकारणाच्या म्हणजे मी आमदार आहे, जसं शशांक भाऊ सरपंच आहे तसं मी आमदार आहे या फिल्ममध्ये. सो आता प्रतिमा अशी झालेली आहे सगळ्या एकंदरीत राजकारणाची की त्याच्याकडे तू निगेटिव्ह म्हणूनच बघितलं जाते, तू किती पॉझिटिव्ह असो. ऍक्च्युअली पण रिअल लाईफ मध्ये पण म्हणजे पहिल्यांदा एक संशयाची सुई त्यांच्याकडे आहेच आहे. तर त्याच्यामुळे असं पण कॅरेक्टर जरा आवडलं आपल्याला करताना. आणि रमेश प्रतिक्रियेचा तो उल्लेख केला, विनोदी भूमिकांनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतच असतील. एखाद्या नकारात्मक भूमिका केल्यानंतर अशी कुठली आठवणीतली प्रतिक्रिया आहे का प्रेक्षकांची? भरपूर आहे. मी प्रकाश बाबा आमटेमध्ये एक हे केलं होतं, इन्स्पेक्टर सतनागातलं पण सतनागातला पण केलं. मी सतनागात तो मंत्री केला होता. हा सतनागातला. तर ते प्रकाश बाबा आमटेमध्ये इन्स्पेक्टर केला होता. तर तो इतका म्हणजे असा अंगावर येणारा होता की आमचं एक नाटक होतं, आम्ही एक नाटक करायचो 2013 साली 12-13 साली, हलकं फुलकं. तर ते प्रयोग झाल्यानंतर लोक फोटो बिटो काढतात. ते एक बाई होते कुठून तरी, ठाण्याचा प्रयोग होता. तर त्या बाई तिथे उभ्या होत्या. तर म्हटलं कोणाच तरी आल्या असतील. म्हटलं काय तुम्हाला फोटो काढायचे? नाही फोटो नाही काढायचे. मग कोण सोबत तुम्ही? म्हटलं कोणासोबत आल्या का काय, मेकअप मॅन वगैरे असं तसं? तर म्हटलं नाही ठीक आहे, तुमच्याशी बोलायचं होतं. म्हटलं बोला. माझी तुम्हाला खूप नम्र विनंती आहे की तुम्ही आमच्या घरातनं खूपच आवडीचे आहात आणि तुम्ही आमच्या पूर्ण सगळ्या फॅमिलीला तुम्ही खूप आवडता. म्हटलं थँक्यू. नाही तसं नाही, म्हणजे मी तुम्हाला म्हणून सांगते की तुम्ही ना ते पिक्चर मध्ये काम केलं तसं काम करू नका तुम्ही. ही प्रतिक्रिया करू नका तुम्ही. मला म्हणजे म्हटलं नाही ते काम आहे, नाही ते काम आहे ते मला माहित आहे, पण तुम्ही नका करू, दुसऱ्यानं केलं तर चालतं. टेलिव्हिजन काय आहे, आता कसं होतंय की आता पूजा माझ्यापेक्षा फेमस आहे, मोठी आहे. थांब ना, ऐक ना सांगतो. पण आता जर प्रेक्षक आले ना पटकन, तर पटकन हिच्याकडे मॅडम फोटो असं नाही करणार. लक्षात घ्या, त्याची एक डिग्निटी आहे. बरोबर. आम्ही काय होतो ना, आम्ही टेलिव्हिजनचे जे कलाकार असतो ना ते आपल्याला घरचं समजतात. घरचं म्हणजे बऱ्याच वेळेला हा रोल नाही करायचं असं करणार. खांद्यावर हात ठेवा ना, खांद्यावर हात ठेवा. म्हणजे काय तसं काय करून दाखवा काहीतरी. काय करू सांगण्याचा मुद्दा काय, त्यांना खूप घरचं वाटतं. हा, कारण रोज त्यांच्या घरी येतो ना आम्ही, असंच वाटतं. त्याच्यामुळे आपले घरचे डायरेक्ट बोलतात. म्हणजे अगं आता सुप्रिया पाटील वरती राहते ना आमच्यावरती, तर आमच्याच बिल्डिंग मध्ये सुप्रिया पाटील राहते. तर आम्ही कधी खाली आलो ना, तो लोक कसं आहे जीवन बोलतील काय, तर तो मे बी तो घरचं त्यांना अटॅचमेंट वाटत असावी कदाचित, असं होतं ते. असं होतं, लोक तसं खूप फॅमिलियर होऊन जातात. म्हणजे त्यांना वाटतं की आपल्याच फॅमिलीतला भाग आहे हा. बिंदास येतात, बिंदास.
म्हणजे असंही होतं की कुठं थांबलो कधी प्रवासात आपण जेवता खाताना, सर एक फोटो, हा बस हे खाणं झालं की देतो, हा ओके. नाही सर आम्हाला जायचं आहे ना. काही आम्हाला जायचं आहे. जायचं. अरे मग तुझा आता काय तू त्यासाठी हो हो असं आहे. पण हे वेगळं गोष्ट आहे. नाही. काय चालतं, याचसाठी केला होता 8 तास. कारण कसं आहे शेवटी ते आहेत म्हणून आम्ही आहोत, त्यामुळे हा विषय सिंपल आहे. पूजा, पहिल्यांदाच पोलिसांची भूमिका आहे, खूप छान झालंय काम. पण घरून सिद्धेश जिजूंची काय प्रतिक्रिया आहे तुला पहिल्यांदा या लुक मध्ये पाहिल्यावर? घाबरले ते. घाबरले. ते ऍक्च्युली जेव्हा सरांचा फोन आला तेव्हा मी ऑस्ट्रेलियातच होते, त्यामुळे त्यांनी ही अख्खी प्रोसेस पाहिली माझ्या संपूर्ण फिल्मची. आणि युनिफॉर्म त्याला माहित होतं की मला पोलीस ऑफिसर प्ले करायचं आहे, त्यामुळे ही वॉज व्हेरी हॅपी वेन मला ही भूमिका मिळाली. आणि युनिफॉर्म मध्ये बघितल्यावर तो पण फिटनेसला खूप बिलीव्ह करतो आणि तो म्हणाला की नाही तू खरी पोलीस ऑफिसर दिसते, असं वाटत नाही की तू ऍक्ट्रेस आहेस आणि करते, यू लुक लाईक पोलीस ऑफिसर. ते चित्रपट पाहायला येणार आहेत का इथे? नाही, आता एप्रिलमध्ये रिलीज नाही. ऍक्च्युली 16 एप्रिल त्याचा वाढदिवस आहे आणि 17 एप्रिल आमची फिल्म रिलीज आहे. सो इथून मी त्याला ते गिफ्ट देईन माझ्या film. आणि तुझ्या आई बाबांची काय प्रतिक्रिया होती? बापरे, खूप खुश. आमच्या घरात सावंत तर एवढे खुश आहेत आता की काहीतरी माझ्या मुलीला असं काहीतरी स्ट्रॉंग करता आलं, काहीतरी अशी डॅशिंग दिसते. नाहीतर अगं लहानपणापासून असं शांत गुड गर्ल एक आता टॅग सावंत समाज म्हणून खुश झाला असेल. झालाही असेल, एक गुड गर्ल टॅग असल्यामुळे लहानपणापासून हे असं नाही असं होतं माहिती करत, आहे. ते सगळे खुश आहेत. तू कोकणातली आहेस आणि सिनेमातून काही वाईट आणि अंधश्रद्धांचा म्हणजे त्याबद्दलचा सिनेमा असा असं कळतं ट्रेलरमधून. कोकणातही दुर्दैवाने करणी, देवदवस्की या सगळ्यांचा एक प्रचार प्रसार केला जातो. हो, अजूनही सुरूच आहे. ॲज अ कोकणी म्हणून, ॲज अ कलाकार म्हणून हे किती चुकीचे किंवा याबद्दल काय सांगावंसं वाटतं की करणी, देवदेवस्की ही गोष्ट, हे जे शब्द आहेत हे दुर्दैवाने आजही वापरले जात आहेत 2026 मध्ये. आज टेक्नॉलॉजी एवढी मोठी झाली, विज्ञान मोठं झालंय. मला असं वाटतं आत्ता आपल्या समोर जो देव आहे, जो आपल्याला दिसतोय तो म्हणजे निसर्ग. निसर्गामुळे आपण आहोत आणि तो आपल्याला दिसणारा देव आहे, त्याला हानी होता कामा नये कुठल्याच गोष्टीत. आज माझी कुठलीही श्रद्धा असेल, मी पण कोकणातली आहे, आम्हाला पण लहानपणापासून खूप काय काय सांगण्यात आलंय. भीती निर्माण नाही झाली पाहिजे मनात. मी जर माझ्या गावी जाते किंवा मी कुठेही जाते, या झाडाखालून जाऊ नको, तिकडे वर या झाडावर हे असं आहे. अरे ते झाड आहे, आपल्याला ऑक्सिजन देतोय, त्याच्यामुळे पाऊस पडतोय, माती अशी वाहून नाही जाते, केवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. हा, पण त्या झाडावर कोणीतरी बसलंय म्हणून वर्षानुवर्ष ते झाड कोणी तोडत नाहीये, म्हणजे मला वाटतं निसर्गाचं संरक्षणही होत आहे. सो माझं हे म्हणणं नाही की मी अंधश्रद्धेला मानते, मी अंधश्रद्धेला मानत नाही, पण त्याच्यामुळे कर्मकांड करू नका. तुम्ही त्या झाडाखाली कोणाला बळी द्यायला जाऊ नका, ही झाली अंधश्रद्धा. आणि हे आम्ही नाही करत. आता आमच्या गावी आम्ही नेहमी जातो, मी वर्षातून 3-4 वेळेस जाते. आम्ही राखण देत नाही, आम्ही वाडवळ ही प्रथा करत नाही. आणि हे आमच्या पिढीपासून आम्ही सुरू केलं. आमच्या अगोदर आमची आत्या पप्पा सगळं करायचंय. पण ही जी मागची पिढी आहे त्यांनी आमचं एकूण हा घडवलेला एक नवीन बदल आहे. सो काही नाही, आम्ही आमच्या गावी जातो, छान झाडं लावली आहेत, झाडाला जे काही आंबे फणस जे काही लागतं ते पक्षी आणि माकडं येऊन खाऊन जातात. अँड वी आर व्हेरी हॅपी विथ दॅट, की ते तुमचं आहे, तुम्ही येऊन खाऊन जा, काही नाही, आम्हाला एक आंबा मिळाला तरी चालेल. फक्त So तिला balance आहे. म्हणायचं असं आहे की ती करत नाही म्हणजे म्हणायचं असं आहे, कोकणी माणूस किंवा एकंदर साधा माणूस, ह्या सगळ्या परंपरा आहेत ना, ह्याला एक शास्त्रीय कारण आहे. आणि ते जपण्यासाठी ती देवाची किंवा आपण तत्सम एक गोष्टीची भीती दाखवली, नाही तर आपण खूपच स्वैराच्याने कसे वागलो असतो. पण त्याचं काय झालं की ती गोष्ट राहिली बाजूला, पण काही लोकांनी त्याचा वेगळा उपयोग करायला सुरुवात केली. मुळात ज्या ज्या परंपरा आहेत त्या आपल्या संस्कृती आणि शास्त्राला धरून आहेत. म्हणजे काही गोष्टी हे का करू नयेत त्याला कारण आहे, परंतु ते कारण बाजूला राहिलं आणि लोकांनी वेगळाच अर्थ काढला. त्यामुळे कोकणी असत नाही, महाराष्ट्रात कुठे सगळे ज्या काही परंपरा आहेत त्याला शास्त्रीय कारण आहे, पण ती कारणं बाजूला ठेवून काही लोकांनी त्याचा वेगळा उपयोग करायला सुरू झाला. मग कर्मकांड सुरू झाली, मग अंधश्रद्धा, ह्या गोष्टी सुरू झाल्या. पण मुळात त्या गोष्टी त्यासाठी नाहीये. आता आमच्या घरासमोर ना एक मोठा वृक्ष आहे, त्याच्या पायथ्याशी एक मोठं वारुळ आहे आणि अनेक वर्ष येते, म्हणजे मी लहानपणापासून बघते ते, आणि तो आमच्या रहदारीत ते येतं. पण तिकडे आपला राखणदार राहतो. राखणदार म्हणजे नाग आपण म्हणतो, कोकणात फार मानतात, देवता येते आपली.
तर फक्त आणि फक्त त्या नागाचं वास्तव आहे, म्हणून अजिबात त्याच्या जवळपास आम्ही काही बांधकाम केलं नाही. आम्ही त्याच्या बाजूने असं छान भिंत बांधली, का तर तिकडे आपला देव राहतो. सो निसर्ग, माझं तेच म्हणणे, सगळ्यात मोठा देव आज आपल्याकडे आहे, तो म्हणजे निसर्ग. त्याची काळजी घेऊया आपण. बरोबर, हे केलं पाहिजे. काही काही गोष्टी बदल केला पाहिजे खरं तर. म्हणजे काही काही गोष्टी थोड्याशा जरा हेही आहे. म्हणजे तशी ते आमचे पाटील म्हणले की महाशिवरात्रीला बेल व्हायची पद्धत आहे. म्हणजे त्यावेळेस जर समजा आता बेल व्हा 108 श्रावण महिन्यात तो झाडाला पालवी फुटते, तेही बेल व्हा. पण समजा त्यावेळेस समजा अशी एक प्रथा काढली असती की महाशिवरात्रीला एक बेलाचं झाड लावलं पाहिजे, तर म्हणजे काय बदललं असतं. काय बदललं? आतापर्यंत किंवा एवढ्या वर्षात एक पूजा म्हणून एक बेलाचं झाड लावलं पाहिजे आपण आपल्या परिसरात, आपल्या अंगणात. हे असं तर अशा काही प्रथा थोड्याशा आल्या तर जरा बरं पडेल समजा. पण तर ठीक आहे, आता चालू आहे वर्ष परंपरागत, काय करणार आपण आणि तरी. बॅलन्स करणं सगळ्यात महत्वाचं आहे. मी परंपरा पण पाळते, पण मी बॅलन्स पण करते. कुठेतरी तो बॅलन्स असणं गरजेचं आहे. आणि खेड्यापाड्यांनी नाही येते जास्त, मग कोकणातही नाही, मग आपण कोकण म्हणतो किंवा काय खेड्यापाड्यात नाही ह्या गोष्टी चालतात. शहरातही तेच आहे. अंधश्रद्धा ज्या आहेत, आपण म्हटलं मगाशी पण म्हटली, ते इन्सिक्युरिटीज मधून आलेल्या अंधश्रद्धा आहेत सगळ्यांच्या. मला जगणं सुसह्य करायचं आहे म्हणून लोक त्याच्याकडे जातात. ते चुकीचं बरोबर आणि अत्यंत व्यक्तिसापेक्ष प्रश्न हो. होतो. माझ्यासाठी जी श्रद्धा आहे ती त्याच्यासाठी अंधश्रद्धा असू असेल. शकते. त्याच्यातनं हानी कितपत पोचते आहे समोरच्याला, हा मुद्दा आहे त्याचा. मी एखाद्या देवाला दुर्वा वाहतो ही माझी श्रद्धा आहे, आणि हा देवाला कोंबडं सोडतो ही अंधश्रद्धा आहे. तर ही हा मग काय आहे हे मला कळत नाही त्याच्यामध्ये. म्हणून म्हटलं ते अत्यंत व्यक्तिसापेक्ष आहे. मुळात सतसत विवेक बुद्धीचा प्रश्न आहे असं मला वाटतं. पण आता जसं तुम्ही म्हणालात की ह्या घटना म्हणजे वास्तव घटना असली सालबर्डीची, तरी जिथे अंधश्रद्धा श्रद्धा हे विषय येतात आणि दिग्दर्शक म्हणून आपण जेव्हा ते मांडत असतो, तर आत्ताच्या काळात एक सेन्सॉरशिपची भीती वाटत नाही का? म्हणजे सेन्सॉर बोर्डाची नाही मी म्हणत, समाजाकडनं जी बंधनं घातली जातात, मग अमुक की आमच्या समाजाच्या भावनांना ठेच पोहोचली, हे काढून टाका, हे दृश्य काढून टाका, अशा पद्धतीची भीती वाटत नाही का? किंवा या गोष्टींचा आधी विचार केलेला असतो? पण त्याला समाज म्हणून कुठला अंडरलाईन केलेलं नाही आपण. आणि हा म्हणतोय तसं सत्य घटना म्हणजे त्या महाराष्ट्रातल्या प्रातिनिधिक स्वरूपातल्या घटना आहेत त्या सगळ्या. आणि त्याला नाही, ते बरोबर. सगळीकडेच घडतात ना अशा घटना. आणि त्या गोष्टी घडणाऱ्या आहेत सगळीकडे. मग त्याला कुठला एक समाज जर ऍड्रेस केला असता याच्यामध्ये, तर ते कदाचित सेन्सरशिप आणि याच्या आणि परत तेच मग चित्रपटावरती आपण इतक्या विषयावरती पोटतिडकीने बोलतो, त्याच्यावरती सेन्सरशिप लादायचा प्रयत्न करतो, पण खराब होतोच की. त्याच्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही ना, आणि ऍब्सोल्युटली काहीच करू शकत नाही. बरं, तो म्हणजे सुद्धा आता तो त्याचं विचारांना कोणीच म्हणत नाही त्याला, पण त्याचं बाहेर आलं ते सगळं प्रकरण म्हणून तो पकडला गेला. नाहीतर ती इतके वर्ष चालूच होतं ना. आणि असे असंख्य असतील ना, असे त्याच्यावरती सेन्सरशिप लागायला पाहिजे ना. दाखवण्यावरती सेन्सरशिप लागणं हा खरं तर मूर्खपणा आहे. दरवेळेचा जो झगडा आहे त्याच्यातलं की चित्रपट बघून लोक तशी वागतात म्हणून चित्रपट जे समाजात आहे ते रिफ्लेक्ट आम्ही करायचं काम करतो, जे दिसतंय ते रिफ्लेक्ट करतो आम्ही. चांगलं दाखवलं की चांगलं काय नाही बघत माझं. आणि अंशुमन सर माझं नेहमीच म्हणणे, मराठी चित्रपटाच्या सेन्सॉरलाच कात्री लावतात किंवा बोलतात. मग बाकी असं नाही. आता उदाहरण धुरंधर सारखा सिनेमा किंवा काय, त्यात तर किती विक्षिप्त किंवा विचित्र शॉट्स आहेत. मराठीलाच खूप आता हे केलं जातं. मग आमचा सिनेमा सेन्सॉर झालेला आहे. आम्ही खूप गोष्टी सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणेच केलेल्या आहेत. कुठलाही जात धर्म पंथ याचं कुठलाही हे केलं नाही. गुन्हा घडलाय, पोलीस अधिकारी पोलिसांच्या कायद्यानुसार त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचतात, त्याचा शोध लावतात. फक्त अँगल खूप आहेत. या सगळ्या चित्रपटात जेवढे नायक दिसतात ते सगळ्यांवरती सुरा आहे. त्यातला करेक्ट आरोपी शोधणं हे खूप मोठं चॅलेंज असतं मनोरमाकडे, आणि त्या पद्धतीत तिथपर्यंत पोहोचते आणि कायद्यानुसार त्या ठिकाणी शिक्षा होते. फक्त क्लायमॅक्सला थोडं आम्ही लिबर्टी घेऊन थोडंसं एक एंटरटेनिंग केलेलं आहे. 2 क्लायमॅक्स आहे या सिनेमामध्ये. बाकी सगळं एकदम असं पॅकेजमध्ये दिलेलं आहे. तर तुमचा जो क्वेश्चन होता, तर सगळ्या अशा व्यवस्थित गोष्टी कुणालाही हानी पोचणार नाही याचं पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन जो छान सिनेमा केलेला आहे, जो समाजातल्या काही गोष्टी पण दाखवते, त्याचबरोबर तेवढ्याच ताकदीनं मनोरंजन देखील करणार आहे. आणि हाच तो वेळ, शिस्ती क्षण मी म्हणेन. 17 एप्रिल वेगळा विषय, वेगळी गोष्ट मराठी प्रेक्षकांना हवी आहे तर आणलेली आहे, आणि पाहून घ्या ह्याच वेळेमध्ये.
सर तुम्ही आता 2 क्लायमॅक्स हा. म्हणाला, तर मग दोन्ही क्लायमॅक्स मध्ये वेगवेगळा गुन्हेगार आम्हाला पाहायला मिळेल का? सिक्रेट आहे ना, Oh. सिक्रेट आहे. मग तुम्ही झालं, अच्छा अच्छा. आम्ही खूप झाकून ठेवायचा प्रयत्न करतोय. या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला बोलता पण येत नाही, पण प्रत्येक सिनेमामध्ये मी 2 शक्यतो क्लायमॅक्स ठेवतो. आतापर्यंत रिलीज झालेले बाबा बुल्लर पाणीपुरी, तसं या सिनेमात पण आहे. ज्या ठिकाणी असं वाटण गोष्ट संपते किंवा आता अच्छा ओके आता हे असंच होणार, त्याच्या बरोबर काहीतरी वेगळं पण घडावं आणि तिथून परत एक नवीन गोष्ट उदयास यावी, अशा काही घटना याही सालबर्डीमध्ये आहेत आणि त्या बघायला नक्कीच मजा येणार आहे. तो खूपच वेगळा आहे, डिफरंट आहे. सालबर्डीचं शूटिंग आता सर मगाशी म्हणाले तसं अहिल्यानगर वेगवेगळ्या भागात होतं. आम्ही याला हाँगकाँगला केलं, हाँगकाँगला शूटिंग हाँगकाँगला केलं shoot केलं. सालबर्डीचं. ऐक हा खरंच? तर हाँगकाँग काय सांगा प्लीज. हाँगकाँग म्हणजे हे शनी शिंगणापुरेच्या बाजूने 2 गाव आहे, कांगोनी हिंगोनी नावाची. खरंच सिरियसली, हे गावाचं नाव आहे कांगोनी हिंगोनी, पण त्याला हाँगकाँग म्हणतात. पण त्याला हाँगकाँग हे म्हणतात. आम्हाला माहित नव्हतं. लोकल पेपर मध्ये बातमी आली सालबर्डीचं शूटिंग हाँगकाँगमध्ये चालू आहे. तेव्हा आम्हाला कळलं की अशा अनुभव कसा होता? त्यासाठी गावकर जेव्हा आपण रिअल सेट म्हणजे शूटिंग करतो तेव्हा गावकऱ्यांची पण एक उत्सुकता असते. जसं की आता सर म्हणाले की पूजा आहे, सर स्वतः आहेत त्या सिनेमामध्ये, तर मग कसं मॅनेज केलं? गावकरी लय उत्साहात होते. दिवाळी म्हणजे त्याचा म्हणजे फार जबरदस्त उत्साह होता आणि खूप चांगला सपोर्ट केला गावकऱ्यांनी आणि बऱ्याच सीन मध्ये गावकरी आहेत. हा. तिकडचे स्थानिक म्हणजे- कलाकार आहे, ज्युनियर कलाकार आहे. कारण हो. तुम्ही ज्यावेळेस म्हणता स्टार कलाकार आहे, तर कलाकार मंडळी ऑब्व्हियसली आहेतच, पण तिकडच्या स्थानिक कलाकार मंडळींना पण यामध्ये वाव दिलेले भरपूर सारे आहेत. ऑलमोस्ट अख्खा कांगोनी हिंगोनी गाव हे आमच्या सिनेमामध्ये आहे. आणि ते फारच उत्साही होते. एका मोर्चा सीनला आर्टिस्ट पाठी राहिले, ते मोर्चा स्वतः पुढे निघून गेले. आम्हाला कट करायला लागलं, आर्टिस्ट पाठी आहेत, त्यांना पुढे होते. मला खूप उत्साह मध्ये चाललेला आहे. त्यांना कुठं माहिती आहे कॅमेरा आणि काय आहे. ते गेलं पुढे. उत्सुकता असते. बाकी गाणे पण प्रेम आहे. गावाने प्रचंड सपोर्ट केला, त्यामुळे थँक्स. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलून कांगोनी हिंगोनी आणि शनी महाराजांची कृपा की त्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो. अनेक अडचणीहून पाऊस वगैरे, मुसळधार पाऊस, अनपेक्षित असा खूप खतरनाक पाऊस, या सगळ्यांवरती मात करत तो सिनेमा आज इथपर्यंत आलेला आहे. भारत सर आणि अंशुमन, तुम्हाला दोघांना विचारायचं होतं की मराठीमध्ये कॉमेडी शो खूप चांगल्या प्रकारे आणि एक सलग होते. म्हणजे फू बाई फू असेल, कॉमेडीची सर्कस, तर हे सगळं. आणि आता म्हणजे चला हवा येऊ द्या बंद झाल्यानंतर एक हास्यजत्रा सोडलं तर आता त्या दर्जाचा शो असा राहिलाच नाहीये. वेळेस मराठी प्रेक्षकाची ती भूक असते विनोदी कंटेंट पाहायला मिळणं. हे तर एक कलाकार म्हणून कुठेतरी ते मिस झाल्यासारखं वाटतं का? हो, प्रचंड मिस करतोय मी. म्हणजे काय होतं की ते एक सवय होऊन जाते आपल्याला आणि दर आठवड्याला एक नवीन काहीतरी गोष्ट द्यायची. थोडं चॅलेंज पण असतं ते, पण त्या सगळ्या ओघात त्या टीम मध्ये हे सगळं जमून जातं आणि मुळात काय होतं की ते आपण फ्रेश होतो खरं तर. आणि ह्याच्यात काय होतं की हे घरोघर जात असल्यामुळे ना प्रतिक्रिया ज्या भेटतात ना त्या इतक्या सुखवणाऱ्या असतात किंवा तुमच्यामुळे आमची बिमारी गेली, तुमच्यामुळे म्हणजे आम्हाला जगावं असं वाटून राहिलं, अशा खूप म्हणजे आता इतक्या समस्या आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात, सगळे घायल झालेले आहेत. पण ते कसं आहे की ते अर्धा एक तास म्हणजे इव्हन मला मुख्यमंत्री भेटले एकदा आणि ते म्हणले की सगळे कामं आटोपले की मी झोपायच्या आधी अर्धा पाऊण तास ते बघतो आणि मग मी झोपतो. म्हणजे असं म्हणजे प्रत्येक लेवलच्या माणसाला आणि ते पाहिजेच असतं ना, थोडासा रिलीफ पाहिजे असतं. आणि हे स्किटचं कसं असतं, एक 10 मिनिटाची गंमत असते. म्हणजे त्याला काही आगे पिछा नाही, काही नाही. काल काय झालंय, सुनेनं मारलं की सासूने मारलं का काय, असं लफडा आठवण ठेवायची काही गरज नाही. आता सुरू केलं, 10 मिनिटं संपलं, हसले, मोकळे झाले. तर तो असा शो अजून यायला पाहिजे. आता बघू चॅनल काय. मला असं वाटतं की त्याला एक जोडून सांगतो, की लेखकांची मजा आहे. आणि कसं असतं, ऍक्टर तेव्हाच जास्त चांगला परफॉर्म करू शकतो जेव्हा त्याला काही मटेरियल येतं. सो सतत सातत्याने नवीन चांगलं लिहिणं हे चॅलेंजिंग आहे फार. आणि आता म्हणजे हवा येऊ द्या 9 वर्ष सलग, ते त्यांनी 10 वर्ष शेवटी कुठेतरी एक्सपायरी डेट येतेच. आता हास्ययात्रा चालू आहे, उत्तम चालू आहे, पण प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. मला असं वाटतं भले प्रेक्षकांना आवडतं सगळं ठीक आहे, पण तेच प्रेक्षकांना एका लेवल नाही तेच होत आहे.
ते काय होतं, कारण शेवटी प्रत्येकाची थांबते ना. सो मला असं ब्रेकने प्रत्येक गोष्ट यायला पाहिजे तर मजा येईल. नाही येणार. आणि ब्रेक ह्या अशा गोष्टीत ब्रेक हो. फार गरजेचा आहे. तो सगळ्यांसाठीच गरजेचा आहे. रायटर असतील, ऍक्टर्स असतील, हो. डिरेक्टर्स असतील आणि बाकी सगळी जी क्रिएटिव्ह टीम असते चॅनलची म्हणा किंवा ह्या शो साठी निर्माण केलेली एखादी जी टीम असते. कारण सॅच्युरेशन येतच ना, किती आता विनोद म्हणजे हा झाला बा, आता 10 वर्षात सगळेच विनोद झालेले आहेत ना. आहेत ना, सगळ्याच पद्धतीचे विनोद झालेले, पण तरी त्यातला एखादा नवीन. आणि जास्तीत जास्त कसं होतं की मला त्याच्यात विनोदीच्यात काम करण्याचा फायदा जास्त असा की इम्प्रॉम्प्टू असतो माणूस. हा. म्हणजे कायमस्वरूपी आता ठरलेलं नाही आहे. म्हणजे बाई एक स्क्रिप्ट आहे, त्याच्यात 70% ठरलेलं आहे, 60% ठरलेलं आहे, पण 40% अलर्ट असतो, ऑन द टो. काय म्हणतो हा, काय म्हणतो तो, काय म्हणतो तो, असं तो एक लाईव्हनेस त्याच्यामध्ये जास्त असतो. त्यामुळे ते नटासाठी थोडं फायदेशीर असतं. पण आम्ही एवढं करून काही दिग्दर्शक काही घेत नाहीत, छोट्या छोट्या रोलसाठी घेतात. ते गोष्टी वेगळी जाऊ दे. आता काय प्रत्येक वेळेस बोलायचं आपण. सतत टोचन. मला म्हणूनच आता पार्ट 2 कंपल्सरी करायचा, काही करून करायचं. आणि आमदारांचे आता मला मंत्री करायचे. हा. कन्फर्म. हा, म्हणजे एक सीन वाढणार. कार्यक्रम आणि रियालिटी शो मधल्या आपल्या मराठीमधून खूप म्हणजे विनोदी कलाकार पुढे आले. महाराष्ट्रातले वेगवेगळे कलाकार पुढे आले होते. आणि आता ते शो नाही आहेत, पण स्टँडअप कॉमेडी या प्रकारातनं खूप वेगवेगळे तरुण समोर येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ते आत्ताच्या विषयांवर बोलतातही. तर तुम्ही ते स्वतः कधी पाहता, अनुभवता का? किंवा हा जो प्रकार एक रुळलाय तरुण कलाकारांना समोर आणणारा, तर तुम्हाला काय वाटतं? मला खूप चांगलं वाटतं. मला असं वाटतं की एक तर सोशल मीडियामध्ये एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, व्यक्त होण्याचं साधन मिळालं. पूर्वी असं नव्हतं, पूर्वी फार लिमिटेड असं होतं. पण मला असं वाटतं की हे करतानाच खूप छान गोष्ट आहे. 10 मधले 3 जण चांगलेच असतात, पण 7 जणांनी मला असं वाटतं निरीक्षण, वाचन आणि सतत काहीतरी चाललंय हे बघणं गरजेचं आहे. विरोधाला विरोध करायचा म्हणून करू नका असं मला वाटतं. तर त्याच्यामध्ये पण तू स्टँडअपचं जे म्हणतीस ना, त्याच्यामध्ये ऍक्टर किंवा तिथे जो परफॉर्म करणारा जो आहे ना, तो त्याला जे वाटतं आहे ते विनोदी पद्धतीने म्हणतो. आणि तुला तिथे व्यक्त होताना तशी फारशी भीती नसते. हा. जे बाकीच्या माध्यमांची तुम्हाला बंधनं आहेत सगळी, की पेपरमध्ये लिहिणं असेल किंवा काय अगदी तुझ्या ओटीटी वरती असेल, हो. टेलिव्हिजन वरती असेल, स्टँडअपला ते होत नाही. तुझा लिमिटेड क्राऊड असतो आणि मला पाहिजे त्या पद्धतीने किंवा मला ज्या परत विसंगतीतून निर्माण झालेला विनोद हो. आहे त्या सगळ्या. एकदम बरोबर. आणि मग त्याची मजा घेऊ शकतात ते. आणि मला असं वाटतं की तो जो म्हणजे 1-2 शो जे पाहिले त्याच्यात ऑडियन्स वरती केलेले विनोद पण ती लोक अत्यंत ग्रेशियसली घेऊ शकतात. ती जी बाकीच्या ठिकाणी घेतील का नाही, नाही. तिथे पण तिथे घेतात ते, कारण तो माहोलच तसा आहे सगळा. फक्त याच्यामध्ये काय आहे म्हणजे आता काय माहित, मी कदाचित थोडा म्हातारा झालो का काय असं, पण ह्याच्यामध्ये ना आपण फॅमिली नाही नेऊ शकत. असं खूप जे शो आहेत, जे स्टँडअप जे आता तरुणाईचे जे शो आहेत, ते म्हणजे त्याची लँग्वेज म्हणा, त्याचे सगळे विनोद हे म्हणजे 90% विनोद कमरेच्या खालचेच विनोद आहेत सगळे. आणि त्याच्यावर खो 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 लोक हसतात आहे. सो जसा ह्या शोला दर्जा आहे किंवा फॅमिली बघून तुम्ही बघू शकता. तुम्ही आता बघा ना, ते याच्यावरती फेसबुकवर वगैरे इतके ते क्लिप येतात स्टँडअप कॉमेडी, तर मॅक्सिमम त्याच आहेत सगळ्या. म्हणजे इव्हन मुलं ते सगळं करतात. ते थोडस जरा म्हणजे लिमिटेड आहे. ते त्याचा ऑडियन्स तोच आहे का, सादर करते पण तेच आहे. जसं आम्हाला एक वास्ट ऑडियन्स होतं, सगळे होतं, तसं नाही आहे त्याचं. तसं होणार पण नाही, कारण तो विषय ते इतका त्यांनी कमरेच्या खालचा घेतलेला आहे की त्याला नॉर्मल पब्लिक जॉईन नाही होणार. होईल म्हणा, आता आम्ही म्हातारा झालो, पण बॅच family- फॅमिली नाही आपल्या Family. नाही म्हणून तर म्हटलं ना, की जबाबदारीने तुम्ही सादर करणं फार गरजेचं आहे. जर बदलत जाणारच आहे, ऑडियन्स हा बदलत जाणारच आहे. लोकांना पूर्वी सवय नव्हती ना या सगळ्या. हळूहळू नाही हे बघ कसं आहे, माझा फॅमिली म्हणजे कसं होईल की आता माझा पोरगा मोठा झालाय, तो हे करणार किंवा मी काही दुधल्या तांदळा जायचं समजा, तर मी पण गुपचूप जाऊन एखादा पिक्चर बघितला की एखादा शो बघितला अशा पद्धतीचा, तर मी पण जाऊन बघू शकतो ना. पण मी माझ्या फॅमिलीला नाही देऊ काय शकत. गंमत आहे लक्षात घे. किती माणूस बदमाश असला, बाई बदमाश असली, ते फॅमिलीला नाही देणार ना. काय पूर्वी टीव्हीवरती जर इंटिमसीचा सिक्वेन्स लागला, काय स्मूथ चालू हा. आहे, त्यावेळी एकमेकांच्या नजर चोळायचो. हा 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 अजून आता नाही होत. नाही नाही. नाही, नाही. फॅमिलीमध्ये नाही होत. मी बघितलं, पोरं निवांत बघत असतात. हम्म. मी जेवढ्या याच्यामध्ये बघते निवांत. त्यामुळे तो फरक पडतोच आहे असं मला वाटतं. हो हो हो. आहे, फरक पडतो.
पूजा, तुला विचारायचं होतं की म्हणजे तू हिंदीमध्ये विद्युत बरोबर काम केलंस जंगली, त्याच्यानंतर अजून एक कॅमिओ केला होतास, मग त्याच्यानंतर हिंदीमध्ये काम करावं असं वाटलं नाही की त्या पद्धतीच्या भूमिका मिळाल्या नाहीत? आणि दुसरा मला प्रश्न आहे की आता या स्टेजला वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रॉंग कॅरेक्टर्स आणि कंटेंट निवडणं हे किती चॅलेंजिंग आहे? मला जंगलीनंतर तशा भूमिका नाही मिळाल्या. ऍब्सोल्युटली राईट. उगाच दुसऱ्या कुठल्या लँग्वेजमध्ये, आता मी फक्त हिंदी म्हणत नाहीये, मला साऊथमध्ये पण काम करायचंय, मला बेंगॉली सिनेमात पण करायचंय, पण मराठीत ज्या ताकदीचे रोल मला मिळत आहेत, माझं अपेक्षा एवढीच आहे कलाकार म्हणून की इतर कुठल्याही जगातल्या भाषेत मला त्या ताकदीचा रोल करायचा आहे. आणि तसं मला मिळालं नाही. आले भरपूर ऑप्शन्स, पण अगेन आय एम नॉट व्हेरी कम्फर्टेबल इंटिमेसी. आणि एक आता जे काही नेटफ्लिक्स वेब सिरीज ह्याच्यामध्ये ते कॉमन असतंच की एखादी सीन असतातच सुरुवातच त्यांनी सुरुवातीच असते. आणि मी नाहीये कम्फर्टेबल त्याच्यात, त्यामुळे बऱ्याचशा रोल्सला मी स्वतः नाही म्हटलं. असे मेन लीड आणि होते वेब सिरीज मध्ये, पण आय एम नॉट कम्फर्टेबल डुईंग इट. ते एक झालं. आणि दुसरी गोष्ट, मी मराठीवर खूप फोकस केला होता, कारण मराठीमध्ये जे काही नाव कमवलंय, जे काही रिस्पेक्ट मिळतोय, प्रेम मिळतंय, मी त्याच्यावर फोकस केला आणि आय एम रिअली हॅपी विथ दॅट. सो असा काही अट्टाच नाही मला की मला हे करायचंय. हा, हिंदीत तसं काही आलं, बेंगॉलमध्ये आलं, तेलुगूमध्ये आलं तर मी नक्की करेन. अभिनयाबरोबर निर्मिती, दिग्दर्शन किंवा असं काही वेगळं करायची इच्छा? कारण तुमच्यापैकी बरेच जण निर्मितीत सुद्धा उतरलेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने कंटेंट चांगला आणतायत. अर्थात नाही, विचार आहे नक्कीच, पण विचार. सध्या अभिनेत्री म्हणून भूक माझी खूप मोठी आहे, हे. ती आधी भागवते. प्रोड्युसर पुढे बघू. प्रोड्युसर म्हणून विचार थोडं जवळ सरक. आहे, विचार आहे. आपली ओळख आहे समजलं पाहिजे. विचार आहे. पण नाही, तिच्यावर मी सांगतो, जेव्हा ती पहिली निर्मिती करेल तर आम्हाला घेणार असते. बस. आम्ही एकदम जवळचे. जवळ नाही, मी कालच्या एका मुलाखतीत म्हटलं की आता ते कलाकार जे आहेत, तुम्ही पोस्टरवर बघताय, माझ्याहून खूप अनुभवाने मोठे आहेत, पण बिकॉज ऑफ सालबर्डे, बिकॉज ऑफ इतका चांगला दिग्दर्शक मिळाला, आमचं जे काही रसायन जमलंय, आता हे जे सगळे दिग्गज आहेत ते आता बडी झोन मध्ये आले माझ्या. म्हणजे एक मैत्री. पहिली गोष्ट, दिग्गज सर आहेत, गुरुजी आहेत. हा, बस ते हे यांचं मोठे. नाही, अजिबात नाही. कसं होतं, आपण 15वीला लवकर गेलो म्हणून आपण छान होत नाही. नाही, अनुभव पण आहेच की तुमचा तेवढा. प्रयत्न चालू आहेत. गुरुजींबद्दल म्हणाल तर मी एक गोष्ट सांगतो की त्यांच्याबद्दल मला एक सांगावंसं वाटतं. बऱ्याच वेळा त्यांचं काम बघायचं मला खूप इच्छा होती भेटायची, पण तो म्हणतात योग येत नाही, किंवा कधी भेटलं तर हाय बायच झालं असेल मला वाटतं. या चित्रपटाच्या निमित्तानं भेटलो ना, भंडार आहे, भंडार म्हणजे सगळं एन्सायक्लोपीडिया. म्हणजे जे आणि मला नेहमी ना ज्या गोष्टी ऍब्झॉर्ब करायला वाटतात सगळं त्यांच्याकडे. म्हणजे आता तुम्ही गुरुजी उगत डोळ्यात बोट घालू नका, मी खरंच सांगतोय. नाही, मी सिरियसली म्हणतो, खूप ग्रेट माणूस आहे आणि एवढं असून सुद्धा खूप डाऊन टू अर्थ. हो. माझ्यासाठी ती फार महत्वाची गोष्ट आहे, कारण तुम्ही ऍक्टर म्हणून किती ग्रेट असाल, तुम्ही माणूस म्हणून चांगलं नसेल तर माझ्यासाठी शून्य आहात तुम्ही. हेच नाही, माझे बरेच असे ऍक्टर आहेत, हो. ते इतके डाऊन टू, म्हणजे भारत गणेशपुरीची गोष्ट किती डाऊन टू. संपली मुलाखत संपली. सिनेमातले सगळेच कलाकार एवढा मोठा ऍक्टर आहे, कधी खरं आहे. हो, असं वाटलं नाही, असं म्हणजे किती मैत्री झोन झालं. आता जसं तो म्हणाला तसंच की तुमचं अंगाई गीत हे खूपच म्हणजे लोकांना आवडलंय आणि चित्रपट एकीकडे आणि त्यात गाण्याची चर्चा जास्त, त्या सीनची चर्चा खूप चालू आहे. असं वाटलं होतं का तुम्हाला करताना की? नाही, मला नव्हतं वाटलं ते. आणि ते मला हे दोन्ही तिन्ही गाण्याच्या बाबतीत तेच झालेलं, म्हणजे देवा काळजीला किंवा होमगाय बाप की हा ठीक आहे, झालं काय झालं ते जेव्हा आलं ना असं म्हटलं इतकं काय आवडण्यासारखं आहे, तर ते लोकांच्या वेगवेगळ्या रिॲक्शन. अगदी याचं सुद्धा देवा काळजीच्या वेळेला हा जसं म्हटलं तसं 2-3 लोकांचे फोन आले माहिती ना की आता जीवन संपवायचं आहे आणि गाणं ऐकलं कुठेतरी, आणि तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी घेतली त्याच्यामध्ये. किंवा बापच्या वेळेला पण ते की नाही, माझं बापाचं नाही इतकी वर्ष पटतच नव्हतं अजिबात, मी शिवाय देत होतो, ते होतं. मग बाप लेखाने मिळून फोन केले होते की आम्ही एकत्र बोलतो, आम्ही सेम पिता. खूप पोरांचे फोन आले. मग ते एकाच तर फारच, तो एक साई नावाचा एक मुलगा, तो मला इन्स्टावरती तो म्हटलं 5व्या वर्षी वडील गेले म्हटलं माझे, आणि आई पण त्याच्यानंतर लगेच गेली. आणि तो म्हटलं सर मी सलग शो पाहिले म्हटलं, आणि भरलेल्या डोळ्यातही बघत होतो म्हटलं मी, अंगाईपर्यंत गाळ लोक बघतात म्हटलं माझ्याकडे, काय मूर्खासारखं. मला माहिती म्हटलं मी काय मिस करतोय, त्यामुळे ते रिएक्शन्स येतच राहतात तुम्हाला त्याचे. अंशुमन सर, पुन्हा एकदा टेलिव्हिजन करायला आवडेल का? ऑफकोर्स मला करायचंच आहे, पण
माझा घोळ काय माहितीये का, की माझाच घोळ म्हणजे माझाच घोळ म्हणतोय मी. मला ना एखादी गोष्ट झाल्यानंतर मला असं वाटतं की मी थांबलोय ऍक्टर म्हणून, आणि मला तिकडे मग थोडंसं विराम घ्यायला आवडतो. तसं हास्य तर मी करत होतो, पण मला असं वाटलं की माझ्याकडून तेच होतंय, आणि ऍक्टर म्हणून मला नेहमी फ्रेश राहायला आवडतं. तर मला टेलिव्हिजन करायला आवडतच आणि आवडेलच, पण थोडं वेगळं मिळालं तर आणखी करायला मजा येईल मला. कारण जशी ही फिल्म केली, आता अजून 2 फिल्म येतात त्या पण वेगळ्याच पद्धतीच्या आहेत, आणि नाटक आता करतोय नवीन एक. त्यामुळे मला नेहमी वेगळं, कारण जोपर्यंत वेगळं करता मी फ्रेश होणार नाही, कारण माझ्या पण एक लिमिटेशन्स आहेत काम करण्याच्या पद्धतीच्या. सो मला असं वाटतं, मला जर पुरण खाल्लं तर मी शेवटपर्यंत टिकेन. मी एकदमच सगळं केलं तर मग माझंच कंटाळा येईल लोकांना कदाचित. ह्याचं पण अंशुमनचं आणि आरुणचं एक स्किट होतं ते याचं खानावळ आउटस्टँडिंग स्किट आहे किंवा म्हणजे भारतदादा आणि सागरचं पण स्किट आहे, दोघांचीच तीच आहे. कमाल, तुम्ही रिपिटेटिव्हली बोलू शकता, रिपिटेटिव्हली चालू असतं ते. फार चांगलं आहे. नाटकाचा प्रेक्षक आता वेगळा वाटतो का? कारण खूप गर्दी होते नाटकांना, नाही, सगळ्याच नाटकांना. प्रेक्षक वेगळा वाटतो म्हणजे आता कसं झालं, बऱ्याच वेळा स्क्रीनमुळे ना नाटकाला फायदा झाला 100%, पण नाटकाचा प्रेक्षक हा वेगळाच आहे. स्क्रीन म्हणून येणारे प्रेक्षक हे त्यांना भेटायला येत असतात, परंतु नाटकाला येणारे लोक फक्त नाटकच बघायला येत असतात. सो तो थोडा फरक आहे, पण नाटकाचा प्रेक्षक हलत नाही, तो चांगला आहे ते बघतोच, फक्त संख्या वर खाली होते एवढाच फक्त फरक आहे. जसं मी वाहतोय दुर्वाणी जोडी केलं होतं, 50 प्रयोग झाले, परंतु त्याला येणारा प्रेक्षक हा तेवढाच होता, म्हणजे जास्त भरायचं नाही, पण जे यायचे इतके दर्जेदार असायचे. त्यामुळे ऍक्टर म्हणून खूप आनंद मिळतो. ऑफकोर्स पैशाचा भाग आहेच, पण मला असं वाटतं की पैसे तेवढेच महत्वाचे आहेत, पण जर तुम्ही चांगला दर्जा टिकवला तर, नाहीतर मग एका ठिकाणानंतर आपलं गडबड सुरू होते. तशी ती कंपॅरिझन होऊ शकत नाही. मला एक चित्रपटाचा शो जर असेल समजा, तर तुम्ही दिवसात 200 शो लागलेले असतात. नाटकाचे 2 शो होतात मॅक्स टू मॅक्स, आणि तो सगळाच आर्थिक दृष्ट्या आणि त्या याच्यामध्ये मग नाटक खूप चालतं आहे आजकाल, आणि चित्रपट रिअलिस्टिक समोर बघायचं चुकीची कंपॅरिझन मला वाटतं. आहे दर्जेदार आहेच, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. नाटकाकडे ऑडियन्स जातो आहे, त्यांची ती त्या पद्धतीची भूक आहे सगळ्यांची. मराठीच्या चित्रपटाला त्या पद्धतीने ऑडियन्स न मिळण्याचं पण ते कारण माझी बौद्धिक भूक जी आहे किंवा रिलेशनचा जो हे आहे तो मला नाटकात मला फुलफिल होतं ना मला तिथे. आणि तो भाग पण आहे की 1000-1500 रुपयाचं तिकीट काढून जाणारा नाटकाचा प्रेक्षक वर्ग आहे, जो 200 रुपयाचं तिकीट काढून चित्रपटाला यायला नाही म्हणतो. म्हणजे जी असंख्य कारणं आहेत आपल्या याच्यामधली चित्रपटाचं चालणे आणि न चालणे, तर त्याच्यातलं हे पण एक मेजर रिझन आहे ना. मग आपण त्याचाही विचार करूयात ना की त्या पद्धतीचं काय आवडतं. बरं, मग आता नाटक डोळे पुढे ठेवून जर चित्रपट जर समजा त्या पद्धतीने बेतायला गेलो आपण की या पद्धत, तर येणारे रिएक्शन ते मग नाटक बघितलं ना, लाईव्ह नाटक बघायचं. फार स्लिपरी आहे सगळं. तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. 17 तारखेला चित्रपट येतोय, त्याच्यासाठी लोकसत्ता टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा, आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. मजा आली आम्हाला पण.